पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। शुकाष्टक त्यातल्या 15 ओव्या झाल्या होत्या। श्री गुरु त्यांच्याविषयीचं वंदन आणि श्री गुरुला माझा हा ग्रंथ पूर्ण करण्याकरता माझ्या ठिकाणी तुमच्या कृपेची गरज आहे अशी मागणी केली। या लागी जी सद्गुरु देवा पेली कृपेचा हे लावा, त्या स्वानंदोदधी सदैवा प्रार्थनेही न लगे। एकंदरीत तुमची कृपा निर्माण झाली तर हा ग्रंथ जो आहे त्या ग्रंथाला मी जे काही लिहायचं आहे ते सगळं लिहू शकेल। म्हणजे हा ग्रंथ पेलला जाईल। एकंदरीत काय आहे की आपण कोण आहात तर केवळ स्वानंदाचे उदधी आहेत, म्हणजे आनंद समुद्र आहेत। आणि त्यामुळं आपल्या ठिकाणचं जसं समुद्राला अखंड पाणी असतं, ते काय कधी आहे आणि कधी नाही असं नाही। भरती ओहोटी हा त्याचा एक भाग आहे। ते जसं सदैव आहे तसं तुमचा स्वानंदोदधी सदैव आहे आणि ते नेहमी असतोच, म्हणून त्याला काही प्रार्थना करावी लागत नाही। पण मला हे ग्रंथ त्याचं विवरण करायचं आहे, म्हणून तुमच्याकडे मी विनवणी करतो। ये विनवनिये सवे अवलोकिले गुरु कृपा वैभवे, तव सभायेसी आघवे विवळले ऐक्य। एकंदरीत विनवणी तर ऐकली, पण श्रीगुरूंनी त्या विनवणीच्या पाठीमागं आपली जी कृपा आहे त्या कृपेचं वैभव उघडं केलं। आणि त्यात जर काही झालं असेल तर मी माझ्या अंतर्बाह्य अशा म्हणजे अंतःकरण अधिक बाह्य सगळा भाग हा सगळ्या त्याच्यामध्ये काय आहे की ऐक्य पावला। त्याच्यात विवळले ऐक्य, हा ऐक्य निर्माण झालं आणि मग हे सगळं लिहायला आता सोपं झालं। जेवी लागता सूर्यकर सूर्यकांती वैश्वानर, तेवी गुरुकृपा उद्गार ज्ञान प्रगटे। आता याच्याबरोबर एक उदाहरण दिलं की जसा एक चंद्रकांत मणी असतो, तो चंद्राच्या चांदण्यानं पाझरतो आणि सूर्यकांत असतो तो सूर्याच्या प्रकाशानं सगळीकडे चमकू लागतो। तसं तुमच्या गुरुकृपेमुळं म्हणजे तुमचा कृपा उद्गार माझ्या पाठीशी जर आला तर माझ्याजवळ ह्या ग्रंथाविषयीचं ज्ञान प्रकट होईल। तोच ऐह्यक ज्ञान विवेको पदपदार्थी श्री शुको, बोलिला ज्ञान टिळको योगी ह्यांचा। आता हे सगळं असं असणारं की जे पारलौकिक आणि ऐहिक अशा दोन्ही प्रकारचं जे ज्ञान आहे, पण त्यात कोणत्या प्रकारचं ज्ञान घ्यावं याचा विवेक असणारे आणि त्याचं पदार्थ म्हणजे पद आणि पदार्थोक्ती विग्रह हे सगळे जे भाग असतात ते शुकानं आता काय केलं की त्यांच्या विनंतीनं हे सगळं बोलायला सुरुवात केली। शुक कोण आहे तर एक योगीत, आणि त्या योगियामधले शुक श्रेष्ठ असल्यामुळं त्यांनी आता पुढचा जो काही आहे या ग्रंथाचा भाग तो सांगू लागले। श्री शुक उवाच भेदा भेदो सपदी गलितो पुण्यपापे विशीर्णे, मायामोहो क्षयमधितो नष्ट संदेह वृत्ती। आता जे काही भेद आणि अभेद असे दोन प्रकार आहेत,
ते सगळे आणि पाप पुण्य अधिक सगळं, हे सगळे द्वंद्व आता संपून गेले. आणि त्याशिवाय जेव्हा द्वंद्वरहितपणा येत असतो तेव्हाच मग आता या द्वंद्वाचं मुख्य कोण आहे तर माया मोह, हेच या द्वंद्वाचे अगोदरचे त्यांना जन्माला घालणार आहेत. आता त्याच्या ठिकाणी काय आहे की निर्द्वंद्व निशंक विचारतामयी, असे जे निर्द्वंद्व स्वरूपात असतात ते निशंक होऊन सगळ्या महीमध्ये म्हणजे पृथ्वी तलावर फिरत राहतात. तसं ज्याचं स्वरूप आहे शब्दातीतम त्रिगुणरहितम प्राप्य तत्वावबोधम निस्त्रैगुण्ये पथि विचारता को विधी को निषेधः. आता त्यांच्या ठिकाणी काय आहे की शब्दाच्या पलीकडचं ज्ञान आहे आणि त्रिगुणाच्याही पलीकडचं म्हणजे त्रिगुणरहित असं जे ज्ञान आहे ते त्यांच्याजवळचं ज्ञान आणि त्यातला तो तत्वबोध. या तत्वबोधाचं ज्यांच्याजवळ परिपूर्ण आहे ते कसे आहेत तर निस्त्रैगुण्ये, आता हे तिन्ही गुणापेक्षा पलीकडचे आहेत. त्यांच्या ठिकाणी तिन्ही गुणाचं बंधन नाही. मग त्या त्रिगुणाशिवाय त्यांच्याजवळ सत्व रज तम हे सुद्धा काही नाही. याच्याशिवाय असणारं जे गुणातीत स्वरूप आहे ते घेऊन ते सगळ्या पृथ्वीवर फिरत असल्यामुळं आता विधी आणि निषेध ह्या दोन्ही गोष्टी राहिल्याच नाहीत. कारण जसं भेदाभेद पाप पुण्य आणि पाप हे दोन द्वंद्व आहेत, ते द्वंद्व जर नाहीसे झाले तर दुसरी काहीच द्वंद्व उरत नाहीत. आता यांच्याकडं तरी विधी आणि निषेध हे द्वंद्वच आहे, हेही उरलेलं नाही. जो पोखाब्दीचा पूर्णचंद्रू, जो ज्ञानियांचा नरेंद्र, तो सुख नरेंद्र आपुलिया स्थिती बोलिला. आता ज्याच्या ठिकाणी काय आहे की ज्याची अत्यंत ज्ञानपूर्णता आहे आणि ते ज्ञानसागरच आहेत अशा ठिकाणी असणारे, आणि शिवाय त्यात जसं पौर्णिमेचा चंद्र हा समुद्राला भरती आणतो तसं यांच्या ठिकाणी हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानामुळं सर्व ज्ञानी यांचे हे राज आहेत आणि त्यात त्यांच्या त्या स्थितीत ज्ञानस्थितीमध्ये ते बोलू लागले. ब्रह्मस्थितीची नवाळी तेने स्वस्वरूपा निहाळी, त्या अनुभवाची उफळी न संठेची श्रीशुका. आता त्यांच्याजवळ जर काही असेल तर आंतरबाह्य नाविन्य जसं असतं, नवाळी म्हणजे काय, नवीन कोंब फुटलेत, नवीन पालवी फुटली असं सगळं असणारं, आणि तेने स्वस्वरूपाची निहाळी, आणि त्यामुळं स्वस्वरूपाच्या ठिकाणी त्यांचं व्यतिरेकासह ज्ञान प्राप्त झालं आणि तिथं निरीक्षण सुरू झालं. त्या अनुभवाची उकळी न संठेची श्रीशुका, आणि तो जो अनुभव आहे तो अनुभव इतका पक्का झाला की आता ते त्या शुकाच्या ठिकाणी ते राहावं. धालेपणाचे ढेकर जेवी देती जेवणार, तेवी आनंदाचे उद्गार अनिर्वाच्य वदवी. आता त्यात त्यांनी दाखवलं की जसं काय आहे की जेवणारा आपलं जेवण पोट भरलं म्हणजे ढेकर देतो, तसं यांच्या ठिकाणी काय आहे की हे आनंद प्राप्त झाला आणि त्या आनंदाचे उद्गार त्याच्यातून बाहेर पडले. ते कसे तर ज्या वस्तूबद्दल ज्या अनुभवाबद्दल काहीच बोलता येत नाही ते बोलण्याचा प्रयत्न आता होऊ लागलेला आहे. म्हणे भेदाभेद दोन्ही हारपले जयापासोनी, मार्गू अमार्गू मनी नयनी न संपडे दोहीचा. आता त्यांच्याजवळ भेद आणि अभेद ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या निघून गेल्या. जसं तुकोबाराय म्हणतात की वैष्णवाच्या ठिकाणी भेद आणि अभेद हे अमंगळ, त्यांच्याजवळ जर काही असेल तर
तर त्यांना सगळं जर काही असेल तर विष्णुमय दिसतं. मग त्यात विष्णुमय सगळंच झाल्यानंतर हे अमकं ते तमकं किंवा हे श्रेष्ठ हे कनिष्ठ असं कसं राहिलं. तिथला भेदाभेद जसा निघून जातो तसं यांच्याजवळही ते निघून गेलं. आता या मार्गाने जायचं या मार्गाने जायचं नाही असंही काही नाही, कारण कुठं जायचं हे नियोजनच नाही. मग निघाले तर निघाले, कुठल्याही रस्त्याने त्यांना जाता येतं. तरी अखंड भेदू कैसा, अभेदाचा कवन ठसा, दोही वेगळी दशा की लक्षणते किम लक्षणते. आता त्याच्यात काय केलं, भेद कसा आहे आणि भेद जो आहे तो अखंडत्वाने कसा आहे त्याच्याकरता काय केलं की ते सगळं तुम्हाला समजून सांगणार आहेत. आणि दुसरी गोष्ट अभेद आहे तोही कसा, म्हणजे भेद सांगितल्यानंतर अभेदाबद्दलही बोलायचं आहे. अभेदाचा कवन ठसा, दोही वेगळी दशा हे लक्षण ते. आणि ज्यांच्याजवळ ह्यातलं भेदाचंही लक्षण आणि अभेदाचं लक्षण नाही, अशा दोन्ही वेगळी कसं आहे हे कुणाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर जे भेदाभेदाच्या पलीकडे गेलेत, पापपुण्याच्या पलीकडे गेलेत, त्यांचं नाव आहे निस्त्रैगुण्ये. म्हणजे जे निस्त्रैगुण्य असे जे आहेत त्यांच्याबद्दलचं बोलणं चाललं. तंतू एक शेवटवरी, पटी दिसे वेगळ आल्या हारी, गणिता येती लक्षावरी, तो पटत्व भेदू. आता जर धाग्यानं काय होतं की सगळं कापड बनतं आणि कापडाला उभे आडवे धागेच आहेत, पण हे जर धागे मोजले तर हे अमक्या धाग्यानं बनलेलं कापड असा त्याच्या ठिकाणी भेद येईल. कारण इतके धागेत, इतके धाग्यापासून हे कापड बनलेलं आहे. तीपू एकू कळिके असे, तिमिर दृष्टी अनेक दिसे, तैस ऐसे नसतेची जे भासे वस्तूच्या ठाई. आता परत असं तऱ्हेचं उदाहरण दिलं की दिव्याला एकच ज्योत आहे आणि पाहणारा मात्र काय करतो की तिमिर म्हणजे दृष्टीच्या ठिकाणी काहीतरी अवरोध आहे. डोळ्याला जसं कोपऱ्यामध्ये बोट झाकावं, बोट दाबून धरावं आणि मग डोळ्याने पाहायला लागलं तर आपल्याला एकाच्या दोन वस्तू दिसतात. कारण काय तर दृष्टीला आपण काय केलं, अवरोध केला. सहज पाहणाऱ्या दृष्टीला डोळ्याला दाब दिल्यामुळं आता ती दृष्टी दोन झाली. आणि अशा वेळेस सगळं पाहायला लागल्यावर दिसतं अनेक, पण असं अनेक नसतं, कारण डोळे दाबल्यानंतर तेवढ्या पुरतं आहे. मग ते अनेक दिसत असलं तर अनेक नसतंच, असतं एक. आता दृष्टीला दोष केला म्हणून तसं वाटायला लागलं. गुळाची गौरी, गुळचे आवेवा बाहेरी, आवेवा भीतरी, हे नेणोनी निहारी गुळची देखा. आता त्यात काय आहे की काही प्रकार असतात. जसं इथं दाखवलं की गुळाची बाहुली केली. आता काही वेळेला काय असतं की एका ठिकाणी काय झालं की आपले त्याच्यावर छाप असणारे असे साखरेचे काही होते. मग त्याच्यात काही वाघ, काही सिंह, गाय, बाकीचं काही असं खूप. मग ते सगळी खरी साखरच, पण लहान पोराला त्याचा आकार तयार करून ते विक्रीची गोळी तयार झालेली आणि ते आणून ठेवलेली. कधी लहान पोराला आपलं काय आहे की काहीला मागायला लागले, रडायला लागले तर त्यातले 4-5 द्यायचे. मग तेवढ्यात पाहुणे आले. मग ते घरातली मुलगी म्हणली की साखर नाही, पाहुण्याला चहा कशाचा करू. मग हे आपलं काय आहे म्हणला, ते आहे ना आपल्या गोळ्या, त्यातले 4-2 जनावरं टाकतात. आता हे चहा पाहुणा म्हणला हे कसलं बाबा चहा यांचा, जनावरं काहीतरी टाकून. म्हणजे आता ह्या गोळीवर जे हे आहे प्रत्येक प्राण्याची चित्र आहे त्याला जनावरं एकूण संख्या असली म्हणजे जनावरं म्हणतं जातं. ह्याला वाटलं असला ना मी चहा पेत भाऊ म्हणला, हे नका. म्हणजे भ्रम झाला की हे काय म्हणतात
वास्तविक पाहता ते साखरच टाक म्हणले, पण घरात साखर नाही तर साखरेच्या गोळ्या टाक. पण त्याला ज्या पद्धतीनं हाक मारली जाते तसं हे गुळाची गौरी गुळची आवेवा भीतरी. आता त्या सगळ्या बनवलेल्या बाहुलीमध्ये आपण पाहतो ना की काय वेळेला काय असतं, ढेप बनवली जाते. मग मोठी लहान ही जशी त्या गुळापासून ढेप आहे तशी गुळापासून बाहुलीचं साच्यात बसली की बाहुली निघाली. मग आता हे जरी असलं तरी आत बाहेर गुळाशिवाय काय, कारण गुळापासूनच बनलेली आहे. आणि जर काही आलं लक्षात तर आता जसं न्याहारीला काय लहान पोरं लागले मागायला म्हणजे मग काही त्याला साखर आणि भाकरी द्यायची किंवा पोळ्या द्यायच्या, चपाती द्यायची, ही घे ह्याच्यावर खा. तसं असं कोणी घरातलं मागायला लागल्यावर ही दिली बाहुली, घे बाहुली, बाहुलीबरोबर खा. मग आता हे नेणोनी निहारी, आता हे गुळाची बाहुली ह्याचं जरी त्याला काही ज्ञान नसलं आणि तशीच घेऊन खायला लागला तर गुळच खाल्ला की. बाहुली खाल्ली कोण म्हणेल काय, गुळच खाल्ला म्हणावं लागेल. जैसे मिथ्या मृगांबुजनी भासे प्रत्यक्ष नयनी ते साच मानले मनी म्हणून दुर्भेदू. आता त्यात ऊन असलं प्रखर म्हणजे उखर भूमीवर काय होतं, मृगजळ दिसतं. आणि मग ते सगळं पाहिलं म्हणजे आपल्याला वाटतं आहेच पाणीच आहे, नक्की खरं आहे असा आपला भ्रम होतो. पण किती जरी केलं तरी ते खरं जरी मानलं तरी आहे का, नाही. जर ते असल तर म्हणून दुर्भेदू म्हणजे मग तुम्ही त्याला भेद मानता. हे पाणी ह्याच्यावरचं, इथलं माळावरचं असं तुम्ही म्हणाल. म्हणून असं ते नाही पण आहे अशी कल्पना केली की त्याला भेद तयार होतो. तरावया मृगजळाचे गंगेसी जो नाव करू धावे दांगासी तो तरणोपाय त्यासी की व्रथाश्रमू. आता त्याच मृगजळाला ज्यानं सत्य पाणी समजलं तो म्हणला तर एवढं मोठं पाणी आपल्याला पलीकडं जायचं आहे, पलीकडं कसं जावं म्हणून त्यांनी काय केलं, लाकडं गोळा केली आणि त्याची नाव बनवली. म्हणजे काय करावं लागेल, पलीकडं जाता येईल. आता त्यांनी ते सगळं बनवलं, मग ह्याच्यातनं पलीकडं जाणं मग गरज होती का ह्याची, कारण असताना ते मिथ्या आहे. मग त्यांनी पलीकडं जाण्याकरता हा तरणोपाय केला का कष्ट घेतले, तर विनाकारण कष्ट घेतले. ऐसे अखंडाचे ठाई भ्रांती मन भ्रमले पाही मग देखे भिन्ना भिन्न काही तोच भेदू. तेव्हा जे आहे ते परमात्मा तत्व एकच आहे. दुसरी गोष्ट काय आहे की जसं एखाद्या घरामध्ये भरून ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतलं पाणी किंवा हंड्यातलं पाणी एकच, पण जे जे असतात त्यांना भरून दिलं म्हणजे मग ह्याच्या तांब्यात त्याच्या तांब्यात, त्याच्या प्याल्यात त्याच्या प्याल्यात अशी भांडी किती मोजायला येतील. पाणी एकच आहे की, इतक्या जणाला दिलं म्हणजे इतक्या जणांची भांडी फक्त मोजावी लागली. तसं काय आहे की एकच आहे, पण भ्रांतीमुळं या मनानं तिथं अशी भिन्नता दाखवली आणि मग तोच खरा भेद आहे. आपुल्या एकपणा विसरे स्वप्नीची या निद्रा भरे देखे अनेकत्वाचा मोही रे भोगी जीव. आता दुसरं उदाहरण त्याला द्यायचं आहे. कशासाठी, आता अभेद सांगायचा आहे म्हणून. तर झोपी गेला तेव्हा कोण होतं, ते एकटाच. त्याने काय आहे का झोपण्याच्या वेळेस दुसरं काही साहित्य नेलं आहे का कसलं, काही नाही. पण स्वप्नात झोपेमध्ये स्वप्न पडल्यावर अनेक दिसायला लागलं, काही गोष्टी दिसायला लागल्या. मग हे सगळं अनेकत्वाचं तुमच्या आमच्या पुढं दिसू लागल्यावर अनेक आहे का, तर अनेक नाही, पण अनेकत्व भोगतोय तिथं जीव. जीवानंच स्वप्न पाहायला सुरुवात केली आणि त्या स्वप्नात सगळ्या गोष्टी काय असतील त्या अनेक त्याला दिसू लागल्या. आपुला नित्य स्वभावो नेणोनी जो वर्ते भावो तो चिया
निर्वाहो भेदावया. आता एकंदरीत ज्याच्या ठिकाणी स्वतःचं स्वस्वरूप आहे त्याचा विसर पडला आणि त्या विसरामुळं आपला भाव आहे तो विसरला. मग आपला आहेपणा विसरल्यामुळं मी कोण आहे असा त्याच्या ठिकाणी काय झाला, भाव झाला. म्हणजे मूळ वस्तू सोडून देऊन मी अमुक आहे असं म्हणलं की काय झालं, भेदाचं अंग आलं. दृश्य प्रभव आघवा मावळणोनी ए प्रकृती स्वभावा. जैसे काश्मीराची देवा घृतमार्जन. आता त्याच्यात काय आहे की जे काही डोळ्यानं दिसतं आणि ते सगळं कसं आहे तर प्रकाशाचा भाग आहे. मग प्रकाश काय करतो तर आपल्या आपल्या प्रकृती स्वभावाप्रमाणे उदयाला येतो, मावळतो. हे सगळं त्याच्या ठिकाणी काय आहे की दिसतं. आणि ते दिसतं म्हणजे कुठं दिसतं तर आकाशात दिसतं. म्हणजे ढग आहेत तर ढगावर जर ऊन पडलं तर ढग रंगीत दिसायला लागतात. पण ऊन कोणत्या वेळचं तर सूर्यास्ता वेळचं किंवा सूर्य उदयाच्या वेळचं. अशा वेळचं जे ऊन असतं त्याने ते ढग वेगवेगळ्या आकारात दिसतात आणि त्याच्यावर हा प्रकाश किंवा हे सगळं रंगीत ऊन सकाळचं किंवा संध्याकाळचं, त्यामुळं तिथं सगळा वेगळाच भाग दिसतो. जैसे काश्मीराची देवा घृतमार्जन. आता जसं जो काही दिखाव्याचा देव आहे, नुसतं पाहायचं म्हणजे काहीच नाही तिथं मग काय केलं, जसं आपण पंचामृत घालून सगळं देवाची मूर्ती धुतो तसं काय मग तूप लावून ह्यालाही धुवून काढावं का. घृता माझी काश्मीर लिंग घृती घृतरूप दिसे चांग. तरी ते कोरडे अंग खडखडीत. आता हे कशाबद्दल झालं तर काश्मीर म्हणजे स्फटिक खडा. आणि या स्फटिक खड्याला जर वरून काय केलं घृतमार्जन म्हणजे तूप जर चोळलं तर त्या तुपामुळं ते जो स्फटिक खडा आहे तो काय होईल घृतासारखा, म्हणजे तुपाचं जसं पांढरेपणा आहे घट्ट झालेला आहे, चिकटपणा किंवा जो आहे तेलकटपणा ते सगळं त्याच्यावर आहे असं दिसेल. आणि मग ते जर स्फटिक खडा पुसून काढला तर त्याच्यावर तो तूप हे सगळं पुसलं तर तरी ते कोरडे अंग खडखडीत. तर तुम्हाला जो जसा तुपाने माखलेला वाटत होता आता काही नाही, पुसलं की स्वच्छ खडखडीत झाला. ऐशिये प्रकृतीची खोपे जरी प्रभूत क्रिया लोपे. तरी भेदाचे जाऊ पे जैसे जीवची. आता जसं या प्रकृतीच्या पोटामध्ये अनेक गोष्टी बाहेर निघतात. म्हणजे मग असं सांगितलं जाते की प्रकृती ही काय करते तर तिच्या ठिकाणी जगत निर्मितीचं गर्भधारण आहे आणि तिच्यापासून ह्या सगळ्या जगताचा प्रसव आहे. मग तो जसा आहे तसं त्याच्यामध्ये त्या प्रकृतीकडून अनेक प्रकारचे भूतमात्र म्हणजे 4 खाणी मुख्यतः, पुन्हा त्याचे कितीतरी, हे सगळं काय आहे एतद योनी. जसं 7व्या अध्यायात दाखवलं की त्या योनीपासून हे सगळं झालं. परिभेदाचे जाऊ पे तैसा जीवची. वास्तविक हे सगळं काय झालं या जगताचं जर काही वेगळं पण झालं असं नाही, जीवाच्या अज्ञानानं हे सगळं वेगवेगळं वाटतंय. जीव त्याच्याकडं पाहतो म्हणजे मग जगातल्या अनेक वस्तू आहेत पण त्या ह्या चांगल्या आहेत ह्या वाईट आहेत हे पाहणारा ठरवतो. अनुकूल भाव प्रतिकूल भावानं एखाद्याला एक वस्तू आवडली तीच वस्तू दुसऱ्याला आवडेल असं अजिबात नाही, त्याला तिसरीच आवडेल. हे सगळं भेद कोण आहे तर आम्ही ज्या दृष्टीने पाहतो त्या दृष्टीने आहे. ऐसे नासती भूतक्रिया भेद ते तव नव्हे अभेद. आता मावळले जेथे भेदाभेद ते ऐक. तेव्हा या प्रत्येक भूतमात्रांच्या ठिकाणी जो भेद आहे त्याला काय केलं
की जसा परमात्मा अभेद हे सांगायचं होतं, त्याकरता कोणतं कोणतं सांगितले भेद, तर स्वगत, सजातीय आणि विजातीय असे 3 भेद आहेत. यामध्ये स्वगत म्हणजे आपलं शरीर आहे, आणि हे डावा अंग, हे उजवा अंग, हे मान, हे छाती, हे नाही का, हे आपल्यातलं भेद पण स्वगत भेद. सजातीय हा मनुष्य, तो मनुष्य, तो मनुष्य, हे लिंबाचं झाड, ते लिंबाचं झाड, हे सजातीय झाले. आणि हे मनुष्य, हे झाड, हे झाले विजातीय. असा कुठलाच भेद, कारण परमात्म्याच्या ठिकाणी 3ही लागू नाही. स्वगत म्हणावं तर तो निराकारी, निरावयवी, अवयवच नाहीत तिथं. आणि दुसरी गोष्ट सजातीय म्हणावं तर दुसरं कुठं आहे परमात्मा, एक म्हणजे एकच आहे. असं सगळे जे भेद आहेत ते आता मावळले जे ते भेदाभेद. आता हे भूतक्रियेमुळं आपल्याला भेद अभेद वाटले. मग हे ज्याच्या ठिकाणी ज्ञान होऊन भेदन अभेदही दोन्ही मावळून गेलेलं आहे. समस्त ब्रह्म हे ज्ञप्ती, सोहम या अभेद वृत्ती, तेही मावळून स्फूर्ती मग जे उरे. आता त्या ठिकाणी काय आहे की सगळीकडं पाहिलं की ब्रह्मच आहे, म्हणून सगळं समस्त ब्रह्म सगळीकडं. जसं भगवद्गीता सांगते वासुदेवच सर्वमिती, सगळीकडं काय वासुदेवच भरलेला आहे. तसं ज्याच्याकडं झालं आणि त्याच्या ठिकाणी ज्ञप्ती म्हणजे ज्ञानाचा साठा, सोहम या अभेद वृत्ती. आणि मग ही जी काही सोहम वृत्ती निघायला लागली, तिथून बाहेर त्याच्या ठिकाणी त्याचं ध्वनी निर्माण व्हायला लागला की वृत्तीत 2पणा राहिलाच नाही. परमात्मा आणि परमात्म्याचं हे नाम दोन्ही एक होऊन बसला. तेही मावळून स्फूर्ती मग जे उरे. आता कधीकधी जो काही त्याचं काय आहे, श्वास आणि नाम ह्या दोघांची संगती असते. असं झालं की श्वासही येतो का न येतो कळत नाही आणि मंत्रही थांबलाय. असं झाल्यावर जी स्थिती प्राप्त होत असते ते ठिकाण म्हणजे अनुभवाचं आहे. अविद्याभेद सकळ, विद्याभेद सकळ, अविद्याभेद सबळ, विद्याभेद सकळ, दोन्ही जाऊन केवळ भेदातीत. आता त्यात अविद्या ज्याचा जवळ आहे त्याला सगळं भेदाचं दिसतं, आणि विद्या ज्याचा जवळ आहे त्याला काही भेद दिसत नाही. असे जे काही भेद आणि अभेद हे जे काही होते, मग कशामुळं? अज्ञानामुळं भेद आणि ज्ञानामुळं अभेद. पण दोन्ही नाही, ज्ञान आणि अज्ञान झालं. ज्ञाने कीर्तिमुखत्व केली आहे. ज्ञान एकदा सगळं आपलं दाखवून जेव्हा तिथंच थांबून जातं तेव्हा मग अभेद स्थित आहे. जेव्हा भेदूची नाही तेव्हा अभेद ते काही, परी चिन्मात्र जे काही ते उभयात येतं. एकंदरीत आता जिथं भेद नाही म्हणायचं तिथं अभेद तरी म्हणायचं काय कारण आहे? कारण हे 2 सापेक्ष शब्द आहेत, भेद अभेद, अभेद भेद असे जोडीच आहे. मग भेदच शब्द नाही तर अभेद तरी म्हणायचं कारण काय? कारण ते स्वाभाविक असणारी स्थिती आणि तेच एक काय चिन्मात्र रूप आहे. त्याच्या ठिकाणी जो तिथं पाहायला जातो तो पण चिन्मात्र रूपच असतो. जो परमात्मा अनुभवायला जायचा तो कोण आहे? परमात्मा रूपच आहे आणि परमात्म्याच्या स्वरूपालाच पाहतो, म्हणजे दोन्ही एकच आहेत. ज्ञानाची या परिपाठी सोहम म्हणे ज्ञानदृष्टी, तेही गेली या पाठी अभेदातीत. तेव्हा ज्या ठिकाणी ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या रोजच्या परिपाठी म्हणजे दररोज त्याचं जे काही अभ्यास होतो त्या अभ्यासाने ही जी काही सोहमवृत्ती उभा राहिली होती ती तिच्या ठिकाणी ज्ञानदृष्टी तयार झाली. कशाकरता? तर हा अभेदातीत परमात्मा पाहण्याकरता सोहमवृत्तीच त्या ठिकाणी घेऊन जाते. मग त्याच्याकरता अगोदर हे कधी होईल तर ज्ञानाची या परिपाठी नित्य ज्ञानाचा अभ्यास होईल तेव्हा ही पुढची गती तिथं निर्माण होईल. ऐसे गेलिया भेदाभेद,
केवळ उरे शुद्ध तेची पै विशद रूप करू. तेव्हा आता भेदाभेद गेल्यावर काय उरतं? आणि केवळ शुद्ध स्वरूप उरतं. मग शुद्ध स्वरूप कसं आहे त्याच्याबद्दल बोलू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. श्री गुरुदेव दत्त.